कंटाळा येणार नाही. अगदी डोशाचे प्रकार आहेत ना लगेच लागोपाठ आहेत, त्यामुळं ना तुम्हाला बघायला सुद्धा कंटाळा येणार नाही आणि डोशाचे प्रकार सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार अगदी घरातल्या साहित्यापासून. तर आता हा आहे आपला 13वा किंवा 12वा डोसा. अगदी मला कन्फर्म नाही, बोलण्याच्या नादात मी विसरते कितवा नंबरचा डोसा आहे ते. तर आपण ह्यावर घातली आहे फुटाण्याची चटणी जी भरपूर अशी, आणि नंतर घालायचं आपली बटाट्याची भाजी. तर हा याला म्हटलं जातं आपला हा मसाला डोसा, जे आपल्याला हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हटला जातो की मसाला डोसा द्या. तर हा आहे आपला मसाला डोसा. बटाटा भाजी आत घातली जाते आणि हा नंतर त्यावर तूप सोडलं जातं आणि हा डोसा आपल्याला सर्व केला जातो. आणि ह्या डोश्याला नाव दिलं जातं की मसाला डोसा म्हणून. अगदी आपल्या हॉटेलमध्ये गेलं किंवा गाड्यावर गेलं तरी सुद्धा ह्याचं नाव मसाला डोसा आहे. मी खाल्ला होता त्याच पद्धतीनं हा मसाला डोसा तयार केला आहे. खूप सुंदर हा चवीला लागतो. अगदी आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा हा डोसा असतो. आणि ही भाजी बघा त्यावर तूप असतं आणि खूप सुंदर लागतं चवीला. आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर तर बोलायलाच काय हे नाही. तर ही तयार झाला आहे आपला हा डोसा. तर सेकंड आपण बघूया कोणता डोसा तयार करायचा. फक्त आपला कांदा लसूणचा चटणी वापरून हा डोसा तयार करणार आहोत. हा सुद्धा डोसा खूप सुंदर लागतो, त्याचा फ्लेवरच वेगळा लागतो. अगदी गावरान पद्धतीचा हा डोसा लागतो बरं का. तर हा कांदा लसूण आहे तो मसाला म्हणजे आपली घरातली चटणी आहे ती त्यामध्ये घालायची डोशावर. कांदा टमाटर घालायचं, कसुरी मेथी घालायची, कोथिंबीर घालायची आणि तूप घालायचं. तर हा डोसा आहे ते आमच्या घरच्यांच्या आवडीचा आहे. आमच्या जाऊबाई, दीर आणि माझ्या पुतणीच्या आवडीचा आहे डोसा. प्रत्येक वेळेला गेलं की हाच डोसा कर म्हणते, कारण की ह्यामध्ये गावरान असं फिलिंग येतं. कारण की ह्यात आपण चटणी वापरली असते आणि त्या डोश्याला ना वेगळंच अशी चव देऊन जाते, क्रंची आणि घरातली चटणी आणि त्यावर तूप, तर वेगळाच असा फ्लेवर देऊन जातो. तर आपण डोशाचा अगदी वेगळा प्रकार बघणार आहोत. तो म्हणजे आता आपले 14 डोसे झालेत आणि हा आहे आपला 15वा डोसा. तर आपण बन डोस्याचे भरपूर असे प्रकार बघणार आहोत. तर आता बन डोसा तयार करायला घेणार आहे. पहिल्यांदा काय झालं, थोडीशी गडबड झाली माझी, त्यामुळे इथं हा पहिला डोसा ना देवाला असा म्हणून माझा ही डोसा मी तयार केला आहे. त्यातलाच हा मी साधा डोसा तयार करत होते. पहिल्यांदा जिरे आणि तीळ घालून घेतलं. आपण तुम्ही बन डोसा खाल्ला असेल त्याला तीळ आणि जिरं आणि मोहरी असतं, तर जिरे नसल्यामुळे मी मोहरी आणि तीळ वापरला आहे. आणि हा बन डोसा तर तयार करते. थोडा जास्त वेळ इथं भाजला गेला आणि करपला गेला, आणि पहिला डोसा असल्यामुळे जरा असा करपला आणि खाली चिटकला होता. जरा सेट होस तर जरा वेळ लागतो बन डोसा करताना. आणि बन डोसा करण्यासाठी आपल्याला कुठल्या दुसऱ्या गोष्टी वापरायला लागत नाही. घरामध्ये आपलं जे तडका पॅन असतो ना त्यामध्ये हा बन डोसा तयार होतो. तर सेकंड टाइम असा करपलेला डोसा बाजूला ठेवला आणि सेकंड बघा अगदी व्यवस्थित हा डोसा तयार केला आहे. आणि हा आहे आपला 15वा डोसा. तर हा डोसा तुम्हाला सांगतो करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हा डोसा भाजताना थोडासा आलटी करून घ्यावं लागतं, कारण की आतली जी बाजू आहे ती भाजली गेली पाहिजे. त्यामुळं आलटून पलटून जास्त वेळ भाजून घ्यायचं. अगदी 7 ते 8 मिनिटं भाजण्यासाठी वेळ लागतो. आणि करपून सुद्धा द्यायचा नसतो आणि आतून भाजून सुद्धा द्यायचा असतो. त्यामुळे काळजीपूर्वक हा भाजावा लागतो, हे करून द्यावा लागतो, फ्राय करायला लागतो. हा आहे आपला 15वा डोसा. अगदी साधा सिंपलवाला डोसा. बन डोसामधला दुसरा प्रकार तुम्हाला इथं दाखवणार आहे. आणि हा 16वा डोसा आहे. तर हा 16वा डोसा करत होते तर त्यावेळेला आपण इथं ही थोडंसं बॅटर आधी खाली घालून घ्यायचं. आणि हा आपण बन डोस्यातला मसाला डोसा तयार करणार आहोत. मग ती मधली लेअर आहे ती बटाटा भाजी घालणार आहे. अगदी इडली सुद्धा मध्ये सुद्धा केलं जातं बघा. इडलीमध्ये पहिला फ्लेवर आहे ती इडलीचा घातला जातो, बॅटर घातल्याचं तो शिजवून नंतर बटाटा भाजी घातली जाते आणि नंतर त्यावर इडलीचं बॅटर घालून ती आपल्याला मध्ये दिलं जातं ना, ती सुंदर अशी इडली. त्याच पद्धतीने हा बन डोसा तयार केला आहे, मसाला बन डोसा. आणि मध्ये आपण बटाटा घातला आहे, वरून थोडीशी लेअर अशी बॅटर घातली आहे आपल्या इडली ह्याचं डोशाचं. थोडेसे लाल काश्मीरची पावडर घातली आहे आणि छान असं पलटी मारून अलटी पलटी करून हा असा डोसा भाजून घ्यायचा. आणि भाजताना मात्र तुम्हाला सांगते जास्त भाजावा लागतो. आतली बाजू आहे ती शक्यतो कच्ची राहण्याची शक्यता असते. 1-2 माझे बन डोसे असेच झाले, थोडेसे आतले कच्चा राहिला. नंतर मी काळजीपूर्वक हे भाजून घेतले आणि काय छान दिसतो बघा. अगदी पावासारखा मऊ दशीत हा डोसा झालता. आणि कसं बॅटर जेवढं चांगलं भिजतं तितकं हा डोसा सुंदर चवीला लागतो बरं का. बघा तुम्हाला कट करून दाखवते. हा आतून बघा वडापावसारखा अशा टेक्स्चरचा घालतं. आणि हा आतून बघा बटाटा भाजी सुद्धा आहे अशी पिवळी जरद. आणि हा डोसा आहे तो तुम्ही पोळी चटणी बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाल्ला तरी सुद्धा चालतो. तर झाला आहे आपला 16वा डोसा. आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी घरामध्ये मी चटणी केली नव्हती, त्यामुळे मी बटाटा भाजीच इथं खायला दिलते. 16वा डोसा तयार झालाय माझ्या आवडीचा बन डोसा, हा मसाला डोसा झाला. तर आपण नेक्स्ट करणार आहोत वेगळ्या पद्धतीचा डोसा. अगदी त्यामध्ये आपण घालणार आहोत आपण कांदा, टमाटर,
तीळ वगैरे असे हे घालून भाज्या म्हणजे चवीला छान असा लागणार हा डोसा तयार करणार आहोत. अगदी बेसिक असा हा डोसाचा प्रकार आहे. तर ह्यामध्ये हिरवी मिरची, कसुरी मेथी, तीळ घातला आहे, कांदा घातला आहे, टमाटर घातला आहे आणि कोणत्या भाज्या तुम्ही ॲड केला तरी सुद्धा चालतं. तर आपला हा 17वा डोशाचा प्रकार आहे. म्हणजे ह्याला म्हणलं तरी चालतं व्हेजिटेबल डोसा, मिक्स भाज्यांचा किंवा कांदा टमाटरचा डोसा असं म्हणलं तर चालतं, बन डोसा. तर हा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर आहे ते सर्व आपण आता पॅनमध्ये घालवणार आहोत. तर प्रत्येक वेळेला काय करायचं, त्या पॅनमध्ये ना आपल्या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं किंवा तूप घातलं तरी सुद्धा चालतं. तर म्हणजे कसं चालतं, पलटी होतं हा बन डोसा व्यवस्थितरित्या. त्यामुळे तेल घालायचं आणि हा बॅटर टाकून ना पलटी करून घ्यायचं. पलटी करताना थोडा वेळ ना आलटी पलटी करून जास्त वेळ भाजून घ्यायचं, म्हणजे आतली बाजूचा छान शिकली जाते आणि वरचा सुद्धा कवर शिकला जातो. तयार झाला आहे आपला कांदा टमाटरचा बन डोसा, हा मस्त क्रंची कुरकुरीत असा. तर आमच्या घरच्यांना ना एकदम पहिल्यांदा केलता, म्हणजे असं म्हणजे पुतणीला पहिल्यांदाच खायला दिलता. तर म्हणले काय हा प्रकार आहे, लय छान झाला आहे, अगदी तुटून पडले होते. तर त्याच्यामुळे माझं इथं बॅटर कमी पडलं आहे. नंतर आणि मला हे बॅटर करावं लागलं आहे तांदळाचं. तर शेजवान सॉस घालून आपण हा डोसा तयार करणार आहोत. थोडीशी खालची लेअर आहे ती पातळ केली आहे आणि ही शेजवान सॉस घालणार आहोत. थोडंसं पसरून द्यायचं हे थोडंसं आणि त्यावर कांदा घातला आहे. म्हणजे आपण हा मधली साईज तयार करत आहोत शेजवान सॉसची, म्हणजे पूर्ण नाही आहे ही. आणि ह्याच्यावर आणि थोडंसं बॅटर घालणार आहे मी, म्हणजे अगदी आपला बर्गर वगैरे असतो ना, बर्गरच्या मध्ये कशी जी स्लाईस असते किंवा वडापावच्या मध्ये कसा वडा असतो ना, त्याच पद्धतीनं हा शेजवान सॉस घातला आहे. आणि वरती थोडं बॅटर घालून घेतलं आहे. तेल सोडायचं कडने आणि आपण हा बन डोसा भाजून घ्यायचा, अलटीपलटी करून घ्यायचा. छान असा हा भाजला आहे बघा, अगदी सुंदर असा हा डोसा तयार झाला. आतलं स्ट्रक्चर आहे ते तिखट छान असं झालं, कारण की आपण ह्यामध्ये कांदासुद्धा घातला आहे. शेजवान सॉस अगोदर तिखट होता आणि मी भरपूर असा वापरला आहे. आणि हा बघा तयार झाला आहे आपला शेजवान सॉस घालून घातलेला बन डोसा. आणि वरून असं बघा किती छान भाजलं आहे, आतला असं रसरशीत असा तयार झालता बघा आणि खूप सुंदर चवीला झालता. तयार झाला आहे आपला हा बन डोसा शेजवान सॉसवाला. तर हा आपला आपण नंतरचा आपण डोसा तयार करणार आहोत तूप घालून, म्हणजे तुपातला बन डोसा, भरपूर तूप घालून हा तुपातला बन डोसा तयार करणार आहोत. हा असेल 18वा डोसा असेल हा. तर 18वा डोसा करण्यासाठी इथं मी तुपातला डोसा म्हटलं तर चालतं, बन डोसा हा तयार करत आहे. तूप भरपूर घातलं आहे, त्यावर लाल काश्मीरची पावडर घातली आहे आणि भाजून द्यायचं. आणि तूप खालीसुद्धा घातलं होतं मी पॅनमध्ये आणि वरूनसुद्धा तूप सोडत आहे. तुपातलं म्हटलं की विशेष तुपाचा जास्त वापर करावा लागतो, म्हणून इथं तुपातला बन डोसा तयार केला आहे. छान असं परतून द्यायचा. तर बघू शकताय तूप किती छान असं दिसतं आहे. आणि तयार झाला आहे आपला 18वा तुपातला बन डोसा. खूप सुंदर अशा ह्या रेसिपी झाल्या आहेत. बघायला तुम्हाला कंटाळा आला असेल तर थोडंसं थांबून नंतर आणि तुम्ही हा डोशाचे प्रकार बघितले तरी